संत तुकाराम महाराजांचा साक्षात वरदहस्त लाभला आणि अवघ्या 10-11 वर्षाच्या एका बालभक्ताच्या अंतःकरणातून ज्ञानाची, काव्याची आणि अध्यात्माची अथांग गंगा वाहू लागली. पण श्रोते हो, तो काळ 16व्या-17व्या शतकाचा होता. समाज कडक कर्मकांड, रूढी परंपरा आणि जाती व्यवस्थेच्या जंजिरामध्ये अडकलेला होता. एका लहानग्या स्त्रीने अभंग रचने आणि शूद्र मानल्या गेलेल्या तुकोबारायांना आपला गुरु मानणे त्या काळातील कर्मठ उच्चवर्णीयांना मुळीच पचत नव्हते. ही धर्मभ्रष्टता आहे. एका स्त्रीला अभंग रचण्याचा अधिकार कोणी दिला, असा आक्रोश करत संपूर्ण समाजाने त्या चिमुकल्या बहिणाबाईवर आणि त्यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. समाजाचे ते तिखट टोमणे, जातीचा अहंकार आणि धर्माच्या नावाखाली झालेला विरोध या भीषण अंधारात बहिणाबाईंनी आपल्या अभंगवाणीने समाजाला कोणते सडेतोड उत्तर दिले असेल. नमस्कार श्रोते हो, विठ्ठल वाईबच्या या पावन आध्यात्मिक प्रवासात आम्हा सर्वांकडून तुम्हा भाविक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला लाभलेल्या संत परंपरेत संत बहिणाबाई यांचे जीवन म्हणजे केवळ भक्तीची गाथा नाही, तर तो प्रतिकूल परिस्थितीशी केलेला एक अलौकिक संघर्ष आहे. गेल्या भागामध्ये आपण पाहिला एक भावूक आणि विस्मयकारक प्रसंग. देहूच्या पावनभूमीत संत बहिणाबाईंची त्यांच्या मानसमूर्ती असणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांशी प्रत्यक्ष भेट झाली. तुकोबारायांनी आपल्या वात्सल्यपूर्ण हाताने बहिणाबाईंच्या मस्तकावर आशीर्वाद दिला आणि त्यांच्या भक्तीचे सार्थक झाले. गुरुचा अनुग्रह मिळाला, पण त्या अनुग्रहाची किंमत बहिणाबाईंना समाजात कोणताच मोठा संघर्ष करून मोजावी लागणार. हेच आपल्याला आपल्या लाडक्या शिष्याला सावरण्यासाठी शेवटी पांडुरंगालाच धावून यावे लागले का? नमस्कार श्रोते हो, विठ्ठल वाईबच्या या पावन आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. संत बहिणाबाई चरित्रकथेच्या मागील भागात आपण पाहिले की तुकोबारायांच्या आशीर्वादाने बहिणाबाईंच्या मुखातून अभंगवाणी स्फुरली आणि कर्मठ समाजाचा तीव्र विरोध सोसूनही त्यांनी भक्तीचा ध्वज फडकवत ठेवला. आणि आजच्या या भागात आपण चरित्रकथेतील सर्वात कारुण्यपूर्ण आणि भावूक टप्पा पाहणार आहोत. गुरुविरहाचा अग्नी, बहिणाबाईंचे प्रायोपवेशन आणि पांडुरंगाची साक्ष. कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या विठ्ठल वाईब्स परिवारात नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या भक्ती प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया. गोष्ट आहे फाल्गुन वद्य द्वितीयेची. देहूच्या पावनभूमीत एक अलौकिक आणि अद्भुत घटना घडली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या अवघ्या 42 वर्षाच्या आयुष्यात विठ्ठल नामाचा गजर करत सदेह वैकुंठ गमन केले. देहूहून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जेव्हा ती बहिणाबाईंच्या कानावर पडली तेव्हा बहिणाबाईंच्या जगण्याचा आधारच हरपल्यासारखं झालं. ज्या गुरूंच्या केवळ स्वप्नातील दर्शनाने बहिणाबाईंचे आयुष्य बदलले होते, ज्या गुरूंनी सासरच्या जुलमातून त्यांना भक्तीचा मार्ग दाखवला होता, ते सद्गुरू आता या जगात उरले नव्हते. बहिणाबाईंच्या अंतःकरणात विरहाची अशी भीषण आग पेटली की त्यांच्या डोळ्यातील आसवे आटली. त्यांना वाटू लागले की ज्या जगामध्ये आपले सद्गुरू नाहीत त्या जगात जगून तरी काय करायचे. गुरुशिवाय या आयुष्याला काहीच अर्थ उरलेला नाही. बहिणाबाईंनी अत्यंत कडक प्रायोपवेशन म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. दिवसांमागून दिवस जात होते. बहिणाबाईंनी अन्नाचा एक कणही जिभेवर ठेवला नाही, पाण्याचा एक थेंबही प्राशन केला नाही. त्या दिवस रात्र केवळ तुकोबारायांच्या आणि विठ्ठलाच्या ध्यानात बसून राहायच्या. त्यांचे शरीर हळूहळू क्षीण होऊ लागले. आई जानकीबाई, वडील आऊजी, पती गंगाधर शास्त्री त्यांच्या भोवती बसून विनवण्या करत होते. बहिणा, काहीतरी खा, असा प्राणत्याग करू नकोस. पण बहिणाबाईंचे मन या प्रपंचापासून फार दूर गेले होते. त्यांच्या मुखातून केवळ गुरुच्या विरहाचे काकुळतीला आलेले अभंग बाहेर पडत होते. तुका गेला वैकुंठासी, आम्हा ठेवी येले कोठे. बहिणाबाईंची ही अवस्था पाहून संपूर्ण गाव हळहळत होतं. एका निष्पाप भक्ताचा हा अंत पाहणे सर्वांच्याच ताकदीबाहेरचे झाले होते.
श्रोते हो, गुरु आणि शिष्यांमधील हे अथांग आणि अलौकिक नाते ऐकूनही तुमच्या डोळ्यातही पाणी आले असेल ना. संतांची ही खरी आणि निष्ठावंत भक्ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. आपल्या विठ्ठल वाईब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. जेव्हा भक्ताच्या निष्ठेचा अंत होतो तेव्हा ईश्वराला धावून यावेच लागते. अन्न पाण्याविना बहिणाबाईंचे शरीर जवळजवळ निष्प्राण झाले होते आणि त्याचवेळी बहिणाबाईंना एका अलौकिक प्रकाशाचा अनुभव झाला. साक्षात पंढरीचा पांडुरंग आणि संत तुकाराम त्यांच्या भावविश्वात प्रकट झाले. तुकोबारायांनी वात्सल्याने बहिणाबाईंच्या मस्तकावरून हात फिरवला आणि म्हणाले, बहिणा, अरे तू तर माझी ज्ञानकन्या आहेस. मी कुठेही गेलेलो नाही. मी तुझ्या अभंगात, तुझ्या श्वासात आणि तुझ्या भक्तीत सदैव जिवंत आहे. असा प्राण त्याग करून चालणार नाही. तुला अजून प्रपंचात राहून विठ्ठल नामाचा प्रचार करायचा आहे. पांडुरंगाच्या आणि तुकोबारायांच्या या अलौकिक दृष्टांताने बहिणाबाईंचे डोळे उघडले. त्यांच्या मनात तुकोबारायांचे अमरत्व ठसले. त्यांनी ओळखले की गुरु हा शरीराने नाही तर विचाराने आणि काव्याने सदैव शिष्याच्या पाठीशी असतो. बहिणाबाईंनी आपला अन्नत्याग मागे घेतला, तीर्थप्राशन केले आणि पुन्हा एकदा नव्या तेजाने उभ्या राहिल्या. गुरुच्या उपदेशाने सावरलेल्या संत बहिणाबाईंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ कसा व्यतीत केला. संत बहिणाबाईंचे शेवटचे दिवस, त्यांची संजीवन समाधी आणि त्यांनी संपूर्ण विश्वाला दिलेला शेवटचा संदेश. या चरित्रकथेचा शेवटचा आणि सर्वात महान टप्पा जाणून घेण्यासाठी नक्की ऐका पुढील भाग, संजीवनी समाधी आणि शेवटचा उपदेश. संत बहिणाबाई यांचा सर्वात प्रसिद्ध आणि वारकरी संप्रदायात अजरामर झालेला अभंग म्हणजे वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे वर्णन करणारा संत कृपा झाली हा अभंग होय. श्रोते हो, या अभंगातून बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची संपूर्ण परंपरा अवघ्या 6 ओळीत उभी केली आहे. या अभंगात त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे वारकरी संप्रदायातील योगदान अत्यंत सुंदर रूपात मांडले आहे. संत कृपा झाली, इमारता फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयांचा किंकर, तेणे रचिले आवार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजा भजा रे सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओजा. हा अभंग आपण थोडक्यात समजावून घेऊया. संत बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली, इमारता फळा आली, म्हणजे ज्ञानाची आणि भक्तीची इमारत संतांच्या कृपेनं पूर्ण झाली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचा मजबूत पाया रचला. नामातयांचा किंकर, तेणे रचिले आवार. आणि संत नामदेवांनी दासाप्रमाणे भारतभर फिरून याचे अंगण बांधले. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. संत एकनाथांनी या मंदिराला एकनाथी भागवत ग्रंथाचा भक्कम आधार दिला, भक्कम खांब दिला. तुका झालासे कळस, भजा भजा रे सावकाश. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज या भक्ती मंदिराचा दैदिप्यमान कळस बनले. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओजा. आणि बहिणाबाई म्हणतात या मंदिरावर आता भक्तीची पताका फडकत आहे. श्रोते हो, संत बहिणाबाई आणि संत तुकाराम महाराजांचा हा विरह प्रसंग आपल्याला शिकवतो की खरी भक्ती ही शरीराच्या पलीकडे असते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज की जय लिहून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया या मालिकेच्या शेवटच्या भागात. तोपर्यंत विठ्ठल नामाचा जप करत रहा. रामकृष्ण हरी.